विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपल्याला या ठिकाणी वर्ग 11वी कला विषय शिक्षणशास्त्र या शिक्षणशास्त्र विषयामध्ये जे काही प्रकरणं आहेत, वेगवेगळ्या प्रकरणाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो 11वीला एकूण 8 प्रकरणं दिलेली आहेत। या 8 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण आहे शिक्षण, दुसरं प्रकरण आहे शिक्षणाचा इतिहास, तिसरं प्रकरण आहे स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील शिक्षण, चौथं प्रकरण आहे शैक्षणिक विचारवंत व कार्यकर्त्यांचे योगदान, पाचवं प्रकरण आहे भारतीय समाज आणि शिक्षण, सहावं प्रकरण आहे मूल्य शिक्षण गाभाभूत घटक, सातवं प्रकरण आहे शिक्षणातील वर्तमान विचार प्रवाह आणि 8वं प्रकरण आहे ग्रंथालय शिक्षणाची एक आधार प्रणाली। या 8 प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहेच, परंतु आज या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण जे आहे हे पहिलं प्रकरण शिक्षण या पहिल्या प्रकरणाचा थोडक्यामध्ये अभ्यास करणार आहोत। मित्रांनो आता हे शिक्षणाचा अर्थ असेल, शिक्षणाची व्याख्या असतील, शिक्षणाचे प्रकार असतील, त्याचबरोबर शिक्षणाचे वेगवेगळे स्तंभ असतील। हे स्तंभ प्रामुख्याने या ठिकाणी या प्रकरणामध्ये सांगितलेले आहेत। आपल्याला माहीतच आहे की शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। बघा काय सांगितलेलं आहे की शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, कारण मानव जन्मापासून ते मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकतच असतो। आता तुम्ही म्हणत असाल की जन्मापासून मरेपर्यंत म्हणजेच जन्माल्यापासून मरेपर्यंत का हातात वह्या पुस्तकं घेऊनच फिरायचं का? परंतु शाळा आणि महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेतो त्याच पद्धतीनं कुटुंबामध्ये, शेजाऱ्याकडून, समाजातून सुद्धा आपण ज्ञान प्राप्त करत असतो। म्हणून आज शिक्षणाला अजन्म म्हटलेले आहे, कारण शिक्षण ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे। शिक्षण काही थांबलेलं आहे का? शिक्षण ही कधीही थांबलेलं नाही, कारण तर शिक्षण म्हणजे वर्तनात घडून येणारा बदल होय। बघा प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात बदल जर घडून यायचा असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येक मानव येणाऱ्या अनुभवानुसार आपल्या वर्तनामध्ये बदल करत असतो। प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी अनुभव येत असतो आणि अनुभव आल्याच्या नंतर साहजिकच त्या अनुभवातून माणूस काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतोच। म्हणजेच मानवी जीवनात जे काही वेगवेगळे आपल्याला अनुभव येतात त्या अनुभवाच्या आधारेच आपण आपल्या वर्तनात सतत बदल करत असतो, सुधारणा करत जातो। या बदलाला विकास असे म्हटले जाते, कारण माणसाचा विकास होतो, आपल्यामध्ये बदल घडून येतो आणि बदल घडून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर समजा बदलच घडून येत नसतील, कालचं वर्तन आज आपलं राहतं का विद्यार्थी मित्रांनो? राहत नाही। कालच्या वर्तनामध्ये आणि आजच्या वर्तनामध्ये प्रामुख्याने आपल्याला बदल दिसून येतो। म्हणून या ठिकाणी आणि हा बदल हा प्रामुख्याने शिक्षणातूनच आपल्याला साध्य करावा लागतो। म्हणून ही झाली शिक्षणाची प्रस्तावना। त्यानंतर शिक्षणाच्या ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहत असताना देशप्रेम आणि देशहिताचे रक्षण करण्यास जे वळण लावते तीच खरी विद्या आहे। शिक्षण घेतलेला व्यक्ती समाजामध्ये कशा पद्धतीनं वागायचं, कशा पद्धतीनं जगायचं हे त्या व्यक्तीला जास्त सांगण्याची आवश्यकता लागत नाही, कारण तर देशप्रेमाने देशहिताचे रक्षण करण्यासाठी जे काही वळण लावते तीच खरी विद्या आहे। त्यानंतर दुसरी व्याख्या सांगितलेली आहे बघा, मानवाला जी स्वावलंबी आणि निस्वार्थी बनविते तीच खरी विद्या होय। मानवाला जी स्वावलंबी, स्वतः माणूस आपल्या पायावर स्वतःच्या उभा टाकण्याचा प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे। परावलंबी आपण राहू नये, परावलंबी राहावं। काही काळ जो आहे त्या काळापर्यंत परावलंबी आपण राहणं महत्त्वाचं, परंतु त्या काळानंतर स्वावलंबी होणं अत्यंत महत्त्वाचं आणि निस्वार्थी। मानवाला जी स्वावलंबी आणि निस्वार्थी बनविते तीच खरी विद्या होय। त्यानंतर आहे शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार। शिक्षण म्हणजे आत्मसाक्षात्कार ही रवींद्रनाथ टागोरांनी व्याख्या केलेली आहे। त्याचबरोबर निरोगी शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजेच शिक्षण होय। आता निरोगी शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजेच शिक्षण होय। अशा पद्धतीने वेगवेगळ्या शिक्षणाच्या या काही व्याख्या सांगितलेल्या आहेत। यानंतरचा पुढला जो घटक आहे तो घटक म्हणजेच शिक्षणाचे प्रकार। समाजातील सर्व स्तरातील लोकांना शिक्षण देण्याचा समान हक्क प्राप्त झालेला आहे।
शिक्षण घेत असताना या विद्येच्या मंदिरात मित्रांनो कधी भेदभाव केलेला आहे का हो? कधीही भेदभाव केलेला नाही. आज तुम्ही 11वी मध्ये आलेला आहात, इथपर्यंत येत असताना कुठलाच भेदभाव तुमच्या समोर किंवा तुमच्यामध्ये कुठलाच भेदभाव झालेला नाही. तू गरीब आहेस, तू श्रीमंत आहेस, असा भेदभाव न करता सर्वच शिक्षकांनी सारख्याच प्रमाणात ज्ञान देण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजेच शिक्षणाची ही संकल्पना काळानुसार बदलत गेलेली आहे. शिक्षण घेणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. मग आता शिक्षण घेत असताना बघा, शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मानव जन्मापासून मरेपर्यंत काही ना काहीतरी तो त्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून शिक्षणाला अजन्म असं म्हटलेलं आहे. बालवाडीत आपण नाव घातल्यापासून ते आपण पुढं हळूहळू शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतो. जीवन जगत असताना शाळेत जे शिकवले गेलेले आहे, रोज नवनवीन ज्ञान उदयास येत आहे. अशा वेळी मानवाला यशस्वी जीवन जगण्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवावे लागते. जीवन जगत असताना मानवाला काय आहे, स्वतःचं ज्ञान अद्ययावत ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. काळानुसार आपण शिक्षण घेत असतो. मग शिक्षण घेत असताना प्रामुख्याने शाळेमध्ये सुद्धा आपण शिक्षण घेत असतो, शाळेमध्ये सुद्धा शिकत असतो. त्याचबरोबर कुटुंबात शिकत असतो, शेजाऱ्याकडून शिकत असतो. मग हे जे शिक्षण आपण घेत आहोत, हे शिक्षण घेत असताना प्रामुख्याने अर्थातच शिक्षण कोणाला, कोठे, केव्हा आणि कशा प्रकारे दिले पाहिजे. बघा काय म्हटलेलं आहे मित्रांनो, की अर्थातच शिक्षण हे कोणाला, कोठे, केव्हा आणि कशा प्रकारे दिले जाते त्यानुसार त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. शिक्षण देत असताना सुद्धा त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याचे काही घटक भाग पाडलेले आहेत. त्यानुसार औपचारिक शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण आहे, सहज शिक्षण आहे आणि दूरस्थ व मुक्त शिक्षण असे वर्गीकरण केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता शिक्षणातील पहिला जो प्रकार आहे मित्रांनो, या पहिल्या प्रकाराचा जर आपण विचार केला तर ते शिक्षण म्हणजेच औपचारिक शिक्षण. एक औपचारिक शिक्षणाचा या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये अभ्यास करायचा आहे. औपचारिक शिक्षण देत असताना या ठिकाणी मात्र एक विशिष्ट यंत्रणेमार्फत निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण असे म्हणतात. नियोजन असलं पाहिजे, आपलं सुद्धा नियोजन असलं पाहिजे. आपण सुद्धा कॉलेजमध्ये, आता शाळा, आता जर तुम्ही घरून निघालात आणि तुम्हाला शेजारच्यानं विचारलं कुठं चाललास, शाळेत म्हणतो का आपण, नाही कॉलेजला चाललो. का कॉलेजला चाललो? आता शाळेमधून आपण कुठं आलो, महाविद्यालयामध्ये आलो. मग महाविद्यालयामध्ये आल्याच्या नंतर आपल्या सुद्धा बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, राहण्यामध्ये फरक पडतो. आज मी कॉलेजला जात आहे, घरी सुद्धा आपण म्हणतो. आणि नियोजन आपलं असतं, सकाळी आपल्याला किती वाजता उठायचं, किती वाजता आपल्याला महाविद्यालयामध्ये पोहोचायचं. जर नियोजन जर नसेल तर महाविद्यालयात आपण टायमाला पोहोचू का हो? टायमाला आपण महाविद्यालयामध्ये पोहोचू शकत नाही. म्हणून विशिष्ट यंत्रणेमार्फत आपल्या डोळ्यासमोर निश्चित ध्येय डोळ्यासमोर असले पाहिजेत आणि नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण असे म्हणतात. हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण शाळा, महाविद्यालय, त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण संस्थातून दिले जाते. कुठं कुठं दिले जाते हे शिक्षण? शाळेमध्ये दिलं जातं, महाविद्यालयामध्ये दिलं जातं, त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण संस्थांमधून हे शिक्षण हे प्रामुख्याने आपल्याला दिले जाते. कारण शाळा ही एक औपचारिक शिक्षण देणारी संस्था आहे. शाळा ही एक काय आहे? औपचारिक शिक्षण देणारी संस्था आहे. ही संस्था समाजाच्या गरजेनुसार निर्माण झालेली आहे. कारण विशिष्ट यंत्रणा असल्याशिवाय त्या ठिकाणी आपण शिक्षण पूर्ण करू शकत नाही. शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी शाळेची निर्मिती झालेली आहे आणि शाळेतच शास्त्रशुद्ध, पद्धतशीर, नियोजनपूर्वक स्वरूपात शिक्षण दिले जाते. बघा, शिक्षणासाठी शाळेची निर्मिती झालेली आहे आणि शाळेमध्ये पद्धतशीर, पूर्वनियोजित स्वरूपाचे शिक्षण दिले जाते. अशा संस्थात, शाळेत, आता या ज्या काही संस्था आहेत किंवा या ज्या काही शाळा आहेत, या शाळेमध्ये प्रामुख्याने अभ्यासक्रम असतो, वेळापत्रक, त्याचबरोबर शिक्षक, अध्यापनाची पद्धती, मुख्याध्यापक, या सर्व घटकांचं नियोजनपूर्वक एक कार्यप्रणाली आखलेली असते. समजा अभ्यासक्रमच नसेल, शाळेत येण्याला काही अर्थ आहे का? वेळापत्रकच नाही, यायचं, कुणाचा तास कुठं आहे की काय नाही की, आलो इकडे फिरलो तिकडे फिरलो,
काही माहित आहे का तास कुठं व्हायला आपला ते काहीच माहित नाही. म्हणून वेळापत्रक त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि वेळापत्रक जर नसेल तर मग मात्र त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तास सुद्धा होत नाहीत. म्हणून अभ्यासक्रम असला पाहिजे, वेळापत्रक असलं पाहिजे, अध्यापन पद्धती असल्या पाहिजे, शिक्षक व्यवस्थापक या सर्व गोष्टी या सर्व घटकांची योजना कार्यप्रणाली आखलेली असते. या औपचारिक शिक्षणामध्ये काय आहे ही कार्यप्रणाली प्रामुख्याने आखलेली असते. काही तज्ज्ञांनी या ठिकाणी काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा लाभलेलं असतं, कारण तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने मार्गदर्शन करत असतात. म्हणून एकंदरीत जनरली जर तुम्हाला या औपचारिक शिक्षणाची व्याख्या सांगायची असेल तर जे शिक्षण शाळा आणि महाविद्यालयामध्ये दिले जाते त्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण असे म्हणतात. म्हणजे आज आपण जे वर्गात या ठिकाणी बसून जे शिक्षण घेत आहोत त्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर शिक्षणाचा प्रकार जो दुसरा सांगितलेला तो शिक्षणाचा प्रकार म्हणजेच अनौपचारिक शिक्षण. बघा, औपचारिक शिक्षण शाळा महाविद्यालयामध्ये जे शिक्षण दिलं जातं, त्याचबरोबर ज्या शिक्षणामध्ये पास नापासची व्यवस्था असते, काटेकोरपणा असतो, अभ्यासक्रम असतो, नियोजन असतं, शिक्षक विद्यार्थी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असतात. दुसरा प्रकार सांगितलेला तो प्रकार म्हणजेच अनौपचारिक शिक्षण. आता अनौपचारिक शिक्षण, या अनौपचारिक शिक्षणाचा जर विचार केला तर भारतात अगदी प्राचीन काळापासून लोक टोळ्याटोळ्यांनी राहत होते. त्यावेळी मुले व युवक जीवन जगत असताना जीवनोपयोगी शिक्षण सहजपणे घरी टोळ्याटोळ्यांनी समाजाकडून घेतलं जात असत. ते जीवनासाठी शिक्षण होतं. अगोदर लोक टोळ्याटोळ्याने राहते आणि जीवनाला उपयोगी पडेल असं त्या ठिकाणी ते शिक्षण घेत होतं. कारण व्यक्ती जन्माला आल्यापासून ज्या ज्या संस्थांमधून ती व्यक्ती वावरते, ज्या ज्या घटकाशी त्या व्यक्तीचा संबंध येतो, त्यातून काही अनुभव हे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला येत असतात. बघा, व्यक्ती जन्माला आल्यापासून ज्या ज्या संस्थांमधून जी व्यक्ती वावरते, ज्या ज्या घटकाशी त्या व्यक्तीचा संबंध येतो, त्यातून काही अनुभव हे आपल्याला येत असतात. या अनुभवानुसार त्या व्यक्तीच्या आचारात, विचारात, वर्तनात बदल घडून येत असतात. आपण कशा पद्धतीने समाजामध्ये राहत आहोत, आपण आपल्या वर्तनामध्ये कशा पद्धतीने आपण बदल घडून आणणार आहोत, याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. म्हणजेच अनुभवामध्ये निश्चितता, पद्धतशीरपणा, सुसंगती, पूर्व नियोजन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. कारण तर निश्चितपणा राहत नाही, पद्धतशीरपणा राहत नाही, नियोजन राहत नाही. हे शिक्षण आपल्याला सहजासहजी म्हणजेच अनौपचारिक शिक्षण हे प्रामुख्याने कुटुंबातून, समाजाकडून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करता येते. अनौपचारिक शिक्षण ही आधुनिक संकल्पना आहे. हे शिक्षण समूह संपर्क साधने व मुक्त शिक्षण संस्थाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देता येतं. का देता येतं? कारण तर शिकत असताना त्या ठिकाणी शाळेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, नियोजनाची आवश्यकता नाही, वेळापत्रकाची आवश्यकता नाही. आपण हे शिक्षण या ठिकाणी कुटुंबाकडून, एकंदरीत वृत्तपत्रामधून, कुटुंबाकडून सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान आपण त्या ठिकाणी आत्मसात करतो. एखाद्या दिवस आपण पेपर असतो, त्या पेपर वाचल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून शिक्षणाचे जे प्रकार पाहत असताना औपचारिक शिक्षण शाळा महाविद्यालयातून आपण घेतो मित्रांनो. दुसरा प्रकार सांगितला तो दुसरा प्रकार म्हणजेच अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण हे कुटुंबातून, समाजातून हे शिक्षण आपण या ठिकाणी घेत असतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार सांगितला तो म्हणजेच सहज शिक्षण. बघा, स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आपण जातो, कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नाविना हे शिक्षण घेत असताना प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही जाणीवपूर्वक प्रयत्नाविना स्वयंस्फूर्तपणे घडून येणाऱ्या वर्तन बदलाच्या प्रक्रियेला सहज शिक्षण असे म्हणतात. जीवन जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये, आता जीवन जगत असताना प्रामुख्याने स्वाभाविक प्रक्रियेमध्ये जे ज्ञान प्राप्त होते त्याला सहज शिक्षण असे म्हटले जाते. आता सहज शिक्षण कशा पद्धतीनं, ज्या वातावरणात आपण जगतो, वाढतो, त्यातून जे शिक्षण मिळते तेच शिक्षण म्हणजे सहज शिक्षण. ज्या वातावरणामध्ये आपण वाढतो. आता थोडक्यात एक तुम्हाला घरचं उदाहरण देतो. आई जर स्वयंपाक करू लागली तर लहान एखाद्या वेळेस घरामध्ये बाळ असलं 4-5 वर्षाचं, आई स्वयंपाक करत असताना आईकडे बघून कशा पद्धतीने स्वयंपाक करायचा, चपात्या कशा पद्धतीने लाटायच्या, भाकरी कशा पद्धतीने थापटायच्या हे आईकडे बघूनच ते शिकतं. हे सहजासहजी आहे. हे काय कुठं शिकवावं लागतं का हो?
हे काही कुठं शिकवायची आवश्यकता नाही. सहजासहजी ते प्रामुख्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. लहान मुलांना, लहान जी मुलं आहेत, या लहान मुलांना सांगण्याची कुठली आवश्यकता नाही. आपण घरामध्ये पाहुणे आल्याच्या नंतर पाहुण्याचा प्रामुख्याने आदर करतो, हे सुद्धा त्या ठिकाणी आपण शिकतोच. त्याचबरोबर जे काही भाषिक संकेत आहेत, या सामाजिक संकेत आहेत. लहान मुलं आहेत, या लहान मुलांना वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आहे. हे साहजिकच आपल्याकडे पाहून हे लहान मुलं त्या ठिकाणी शिकत असतात. म्हणजेच माणसाकडे पाहून, प्रत्यक्ष त्याच्या बरोबर राहून लहान बालक अनुकरणातून शिकत असते. त्या शिक्षणाला सहज शिक्षण असे म्हणतात. बघा, लहान मूल काय करतं? अनुकरणातूनच शिकत असतं. आणि लहान मुलांची बुद्धी ही किती चंचल असते बघा मित्रांनो. एखादी गोष्ट बघितल्याच्या नंतर ताबडतोब ते लहान मूल त्याच पद्धतीनं काय करतो? त्याच पद्धतीनं आई ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या पद्धतीनं काम करण्याचा ते लहान मूल प्रयत्न करत असतं. एखाद्या वेळेस त्याला खेळ आणून, भांडे आणून द्या, ते लहान मूल त्याच्यामध्येच रमवून जातं. कारण तर अनुकरणातून ते शिकत असतं. आई कशा पद्धतीने भांडे घासत आहे, आई कशा पद्धतीने स्वयंपाक करत आहे, ते त्या पद्धतीनं अनुकरणातून ते लहान मूल शिकण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच सहजासहजी हे ज्ञान त्या ठिकाणी प्रामुख्याने प्राप्त होत असतं. कुठं काही महाविद्यालयामध्ये, दुसरीकडं शाळेमध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही. सहज वातावरणात आपण बसलो एखाद्या ठिकाणी, साहजिकच बसल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं हे अशा पद्धतीने आहे. मग तिथं काही शिकवायची गरज आहे का हो? शिकवायची गरज नाही. आपल्या घरामध्ये रोज आपण राहतो. कशामध्ये राहतो? आपल्या घरामध्ये रोज आपण आपल्या घरामध्ये राहत असताना विचार करत नाही. परंतु पाहुणे आल्याच्या नंतर साहजिकच कुण्या कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये शिकवलं जातं का पाहुणे आल्याच्या नंतर पाहुण्यांचा आदर करा, चहा द्या, हे नाही. अनुकरणातून आपण शिकत असतो. आणि पाहुणे आल्याच्या नंतर सुद्धा लहान मुलं बघा, त्यांच्या राहण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आपल्या सुद्धा राहण्यामध्ये, बोलण्यामध्ये फरक पडतो. इरी आपलं राहणं बोलणं वेगळं असतं, परंतु पाहुणे आल्याच्या नंतर आपलं राहणं बोलणं कसं राहतो मित्रांनो? साहजिकच आपल्या बोलण्यामध्ये फरक पडतो. कारण तर सहज ते आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि हे ज्ञान आपल्याला कोणी शिकवत नसतं, तर ते ज्ञान आपण अनुकरणातून आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तर हे जे आहे सहज ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून शिक्षणाचे जे काही प्रकार आहेत, औपचारिक शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण आहे आणि सहज शिक्षण आहे. आता हे सहज शिक्षण जर आपण विचार केला, घरात, परिसरात, कोठेही आपण हे शिक्षण घेऊ शकतो. आता घरात, परिसरात, बागेमध्ये कोठे शिक्षण काय घेऊ शकतो? कारण तर आपण ते डोळ्यांनी सहज पाहतो. एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांनी आपण पाहिली, ताबडतोब त्याचं ज्ञान प्राप्त होणे म्हणजेच ते शिक्षण प्राप्त करणं होय. एखाद्या गोष्टीकडे पाहिल्याच्या नंतर साहजिकच ते ज्ञान आपल्याला आत्मसात होतं. आणि एखाद्या वेळेस जे ज्ञान आत्मसात होतं त्यातून आपल्याला प्रामुख्याने शिकता येतं. कारण सहजासहजी आपण त्या ठिकाणी ते ज्ञान आत्मसात करत असतो. म्हणून हे जे काही सहज आहे, सहजासहजी या ठिकाणी आपल्याला शिक्षण प्राप्त करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तर मानवाला जन्मापासून मृत्यू मरेपर्यंत त्या ठिकाणी शिक्षण घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे शिक्षण माणसासाठी उपयोगी आहे, जीवन उपयोगी आहे. म्हणून शिक्षणाचा जो काही तिसरा प्रकार म्हणजेच सहज शिक्षण होय. त्यानंतर चौथा प्रकार आहे, तो चौथा प्रकार म्हणजेच दूरस्थ शिक्षण होय. या दूरस्थ शिक्षणाचा जर या ठिकाणी विचार केला तर दूर शिक्षण हा एक या ठिकाणी नवीन प्रयोग आहे. दूर शिक्षण मूलतः व्यक्तीसाठी आहे. कारण तर जी व्यक्ती विभिन्न कारणाने नियमितपणे शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाही, अशा व्यक्तींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्या प्रक्रियेलाच दूरस्थ शिक्षण असे म्हटलेले आहे. काही व्यक्ती शाळा, महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाहीत, अनंत अडचणी असतात. अशा शिक्षणासाठी सुद्धा हा एक प्रयोग आहे. दूर शिक्षणाचा हा एक प्रयोग आहे. हे शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. कुणासाठी हे शिक्षण महत्वाचं आहे? जे शाळा, महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशासाठी हे शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून शिक्षणाचे प्रकार पाहत असताना औपचारिक शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण आहे, सहज शिक्षण आहे आणि दूरस्थ शिक्षण आहे. त्यानंतर आहे मुक्त शिक्षण सुद्धा त्याच पद्धतीने आहे. आता मुक्त शिक्षण का महत्वाचं आहे? भारतीय शिक्षण पद्धतीत लोकशाही तत्वावर आधारलेली आहे. आपल्याला माहितीच आहे भारतीय शिक्षण पद्धती ही प्रामुख्याने काय आहे? लोकशाही तत्वावर आधारलेली आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. हे शिक्षण घेत असताना कोणत्याही व्यक्तीला आर्थिक किंवा स्थानिक कारणावरून इच्छा असताना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. म्हणजेच इच्छा असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना वंचित
राहणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. शिक्षण घेत असताना प्रत्येक व्यक्तीनं शिक्षण आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण शिक्षण घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं शिक्षण घेण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. भारत हा खेड्यापाड्यांचा देश आहे. भारतातील राज्यघटनेप्रमाणे देशातील प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. बघा, राज्यघटनेमध्ये सांगितल्याप्रमाणे काय आहे, भारतातील प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण हे सक्तीचंच आहे. आता कायद्यानुसार का प्राथमिक शिक्षण सक्तीचं आहे, तर शासनानं सांगितलेलं आहे किंवा प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे. का सक्तीचे असावे, कारण जेणेकरून शिक्षणापासून लहान बालक वंचित राहू नये. अनेक जे काही लहान मुलं आहेत, या लहान मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचविणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी शिक्षण हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचे जे प्रकार आहेत, हे शिक्षणाचे प्रकार सुद्धा या ठिकाणी पाहता येतात. त्यानंतर शिक्षणाची जे काही आपलं शिक्षणाचे 4 स्तंभ आहेत, शिक्षणाची ध्येय आहेत. हे 4 स्तंभ पाहत असताना ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण आहे, कृतीसाठी आहे, सहज जीवनासाठी शिक्षण आहे आणि अस्तित्वासाठी सुद्धा शिक्षण आहे. म्हणजे शिक्षण प्रत्येक व्यक्तीला अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवन जगत असताना बालकाच्या वर्तनामध्ये बदल घडून येतो. बदल घडून येत असताना शिक्षण ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही अजन्मपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे सर्वांनाच मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने हे जे पहिलं प्रकरण आहे, वर्ग 11वी, या 11वी मधलं पहिलं प्रकरण जे आहे शिक्षण. या शिक्षणामध्ये जनरल साधं प्रकरण आहे, सोपं एकदम. प्रस्तावना, व्याख्या, शिक्षणाचे प्रकार, त्यानंतर शिक्षणातील 4 स्तंभ, या घटकांचा आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी अभ्यास करता येतो. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपण पहिलं प्रकरण पाहिलेलं आहे.